नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहिणीसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। लाडक्या बहिणींना आता ई-केवायसी ज्या लाडक्या बहिणीची झालेली नाही त्यांना लवकरच तारीख वाढवून देण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे। ई-केवायसी न केल्यामुळे लाडकी बहीण योजनेचा 1500 रुपयाचा लाभ बंद झाला। लाखो महिलांसाठी दिलासादायक बातमी असणार आहे। राज्य सरकारकडून ई-केवायसी मुदतवाढ देण्याचा विचार त्यांना सुरू झालेला आहे। या बाबतीत आता नरहरी झिरवाळ यांनी राज्यातील लाडक्या बहिणींना ई-केवायसीसाठी मुदतवाढ होणार असल्याचे वक्तव्य केले आहे। 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त हिंगोलीमध्ये बोलताना त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही लवकरात लवकर लाडक्या बहिणींना ई-केवायसीसाठी मुदतवाढ देऊ आणि अपात्र महिलांना वगळण्यासाठी राज्य सरकारकडून 31 डिसेंबरपर्यंत ई-केवायसीची मुदत दिली होती। पण त्या मुदतीमध्ये अनेक महिलांनी इंटरनेटच्या अडचणीमुळे त्यांची ई-केवायसी होऊ शकली नाही। आता त्या लाडक्या बहिणींना लवकरात लवकर आम्ही तारीख वाढवून देणार आहे आणि ज्या अपात्र बहिणी आहे त्यांचे नावं या योजनेतून काढून टाकण्यात येणार आहे। आता त्या संदर्भात आता पुन्हा एक महत्त्वाची अपडेट म्हणजे जानेवारीच्या हप्त्यासंदर्भात लाडक्या बहिणींना अजून जानेवारीचा 1500 रुपयाचा हप्ता मिळालेला नाही आहे। त्या संदर्भात म्हणजे एक महत्त्वाचा अपडेट आज समोर आलेला आहे की लाडक्या बहिणींना 1500 रुपयाचा जानेवारीचा हप्ता हा लवकरच मिळण्याची शक्यता आहे। म्हणजे फेब्रुवारी 5 फेब्रुवारीला विलक्षण असल्यामुळे 2 ते 3 फेब्रुवारीच्या दरम्यान त्यांच्या अकाउंटला हे पैसे मिळण्याची दाट शक्यता आहे। ज्या लाडक्या बहिणींनी अजूनही ई-केवायसी केली नाही त्यांनीही लवकरात लवकर आपली ई-केवायसी करून घ्या, म्हणजे ई-केवायसीसाठी आता तारीख निश्चितच वाढण्याची शक्यता असणार आहे।